पोरा जेवताना मोबाईल बाजूला ठेवू हा का नुसतं मोबाईल मोबाईल पाहिजे काढ त्या मोबाईल डोसकं आणि जेव मुकाट्यानं. तुम्हाला काय करावलं मी तुमचं तुम्ही जेवण मुकाट्यानं. बापाला फिरून बोलतो का डोकर तोंड आहे का चापटी तर हाकवील धरून. आई इकडे ये बरे बापा बनेचा कटकट लावायला मी माग. काय झालं बापू बापले कटकट करायला का थांब त्याला दाखव. काय हो गुणानं जेव्हा की उगतले कळला कटकट लावायला खायला 2 घास तर खाऊ दे ना गुणानं. त्याला काय म्हणलं जेवताना मोबाईल पिपाईल नको पाहू मुकाट्यानं जेव अंगी लागत नाही म्हणलं एवढंच बोललो त्याला. एवढं काय दुसरं बोललो मी एवढा राग यायला त्याला. हो तुमच्या तर लयच अंगी लागलंय बिना मोबाईलाचं खान मुकाट्यानं उगा टाइमपास करता. कर ना अजून मेगा लाड पोराचा या वकट्या पोराचा डोकर तोंडाचा जरा अशा तरी अक्कल राहिली की त्याला बापाशी बोलायलो कोणाला बोलायलो याची तरी अक्कल आहे की त्याला गाडो तोंडाच्याला. आधी जेवण कर मुकाट्यानं मग नंतर मोबाईल घे. टुई 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 करायला मोबाईल निसता. बापा कोमलचे मेसेज आले तर. हे कोमल कोण आहे रे. कोमल मी वर्गातलं पोरग आहे अभ्यासासाठी मेसेज करत असेल. बापू म्हणलं बाबा तू जास्त शहाणपणा नको करू त्यापेक्षा 4-2 उन्हाळे जास्तच पाहिले. थांबा ताई कोमल कोण आहे याची चॅटिंग वाचतो मग कळलं तुला. काय आहे मेसेज जास्त ट्रल करत असेल तर डोसक्यात दगड घाल ना. म्हणजे पोरगी आमच्या डोक्यात दगड घाल म्हणते का. थांबा आता पूर्ण चॅटिंगच वाचतो ती. कोमल बाबू मी जर तुझ्या घरात लग्न करून आले आणि तुझ्या आईवडिलांनी मला त्रास दिल्यावर तू काय करशील. तू काय लिहायला मी त्याला घरातून हाकलून देईल त्यांना घरात राहू देणार नाही. वारे वा म्हणलं मानलं म्हणलं फेल्ड म्हणलं उपकार बाबा तुझ्या एकदाच फोडले. लग्न व्हायचं राहिलं मायापाल घरातून बाहेर काढायच्या गोष्टी तर झाल्या का. वारे वा हरामखोरा भाड खाऊ. पिल्लू तू माझ्यासाठी काय करशील. पिल्लू तू जर मला नाही मिळाली तर मी जीवन सोडून देईल. तू जर माझ्या आयुष्यात नाही राहिली तर मी आत्महत्या करेल. आणि पिल्लू मी तुला यावर्षी माझी एक किडनी विकून iPhone 16 Pro गिफ्ट करेल. अरे डुक्कर तोंड्या हरामखोरा लहानाचं मोठं आम्ही तुला याच्यासाठी केलं का. एक दिवस त्यासाठी आम्ही कष्ट करतो तू म्हणतो जीव देईल म्हणते पोरीसाठी. इकडे धुरपते तुझ्या मेंगल लाडामुळे पोरकडे भाड खाऊचो. पाय म्हणलं त्या पोराच्या कारणाने पाय म्हणलं त्या पोरीला म्हणतंय की तू जर मला नाही भेटली तर मी जीव देतो म्हणतंय. आणि ती पोरगी म्हणती आपलं जर लग्न नाही झालं तर आपण दोघंही मिळून जीव देऊ आणि किडनी विकून तिला iPhone घेऊन देतो म्हणतंय पोरीला. म्हणजे याच्यासाठी आपण एवढं जीवन रात्र मेहनत करायलो कष्ट करायलो त्याची किंमत काही नाही आणि पोरीला किडनी विकून घेऊन द्यायलाय म्हण iPhone. हरामखोर कुठलं. काय म्हणते कोमल बाबू तू मला 10,000 रुपये देणार होता तू तर फक्त मला 8,000 रुपये दिले. तू असं का केलं बाबू 2,000 का कमी दिले. सॉरी पिल्लू कारण आमच्या घरात 8,000 रुपये होते म्हणून मी तुला 8,000 रुपये दिले. 2,000 रुपयाचं कुठेतरी जुगाड लावतो. म्हणजे त्या दिवशी जे मी 8,000 रुपये हरपले म्हणून लागलो दिवशी जे मी 8,000 रुपये हरपले म्हणून लागलो तर ते मी पैसे हरपले नव्हते नाही का तुझ्या चोरले का. बरं थांब दाखवतो तुला हिसकात दाखवतो. कुठे रे बॅट त्याच्या डोसकाचं घालतो मारून टाकतो भाड खाऊ त्याला. हरामखोरा पोरीसाठी घरातले पैसे चोरायला किडनी विकतो म्हणतंय. पोरीच्या बापाला खुश करायसाठी 3,000 रुपयाची घड्याळ दिली. इथं बापाचा बड्डे कवा असतं माहितीये का मायचा बड्डे कवा असतं माहितीये का. एवढा पोरीच्या पायी गेला का तुला आम्ही शाळा शिकायसाठी पाठवतो का असे धंदे करायसाठी पाठवतो. गेला तू आता हगलाच रे हगला बसणे तू आता. लय जीव वाटायला ना पोरीसाठी आता घेतो. नाही पप्पा तुझ्या पाया पडतो बघ एकदा तुला पप्पा तू पुन्हा असं बोलत नाही पुन्हा आता त्या पुरीला बोलत नाही पप्पा एकदा माफ करा. बोलतो फिरून बोलतो का फिरून बोला. हरामखोरा लय जीप करायली ना लय फिरून बोल लागला ना की आता तू. नाही बोलत पप्पा पुन्हा कवाच फिरून बोलत नाही एकदा सोडावं. माय सोडावं राहू द्या हो तुमच्या पाया पडते हो राहू द्या लेकरू मरल राहू द्या जाऊ द्या. धुरपते तर पलीकड तुझ्या लाडामुळे पोरग वाया गेला तू मजा ते नको तुझ्यावर कटा घालली तर रे बापा कोणीतरी धरा रे पुढे जातो रे नाहीतर लयच मारते बाप. घे ग माय कसं गांडील पाहिलं पळायला. जास्त ट्र कर लागला ना थांब तू ये आता पुन्हा संध्याकाळी आल्यावर तुला दाखवतो काय असते काय नाही झपका ते. आता मी 2-3 दिवस काही येत नाही आता तिकडेच राहतो म्हातारीच्या इकडे.